मित्रांनो नमस्कार. आपण PYQ बघायला लागलोय आणि परीक्षेचं नाव आहे तलाठी. तलाठीचे जे एक्झाम झाल्या त्या संदर्भातल्या प्रश्नांची आपण चर्चा करायला लागलोय आणि त्या संदर्भातली सिरीज आपण चालू केली आहे. दररोज आपल्याला असे व्हिडिओज तलाठीच्या संदर्भातल्या प्रश्नांच्या संदर्भात आपल्याला मिळत जातील. वेगवेगळे प्रश्न आहेत. दररोज एक 10-15 प्रश्न जरी आपण बघत गेलो आणि जर अशी सिरीज आपण एक महिना चालू ठेवली तर बऱ्याच प्रश्नांचा आपल्याला सराव होईल. त्या अनुषंगाने आपल्याला कळेल की प्रश्न कसे असतात आणि उत्तरे कशी द्यायची आहेत आणि ठरलेल्या वेळेमध्ये कसं उत्तर काढायचं आहे हे सुद्धा तुम्हाला कळेल. काल मी बोललो होतो त्याच पद्धतीने आजही आपण प्रश्न थोडेसे चर्चेला घेऊया. आणि चर्चेला घेताना मी तुम्हाला सांगितले की तुमच्याकडे वेळ आहे 30 सेकंड. त्यामध्ये तो प्रश्न वाचायचा आहे. वाचून त्याचं उत्तर काढायचा प्रयत्न करायचा आहे. उत्तर चुकलं तरी चालेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि आजच्यासाठी जो प्रश्न आहे तो प्रश्न बघा काय आहे. तुम्हाला जमतो का बघा. हा प्रश्न पहिला आहे. बघा प्रश्न काय आहे. येस, दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. प्रश्न वाचायचा आहे आणि वाचून तुम्ही ठरवायचं याचं उत्तर काय असेल. मी प्रश्न पहिल्यांदा वाचून दाखवतो. चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. डॅश लाईफ वुड बी सो व्हेरी डिफिकल्ट विदाउट डॅश टेक्नॉलॉजी. तलाठी 2019 प्रश्न. वेळ तुमची चालू झाली. ऑप्शन्स आर लाईक दिस. हे ऑप्शन्स आहेत तुमच्यासाठी. अ द. बी ऑप्शन द. नो आर्टिकल अ. नो आर्टिकल नो आर्टिकल. यस, तुमच्याकडे वेळ राहिलेली आहे फक्त 5 सेकंड. यस, काय उत्तर देऊ शकता. लाईफ वुड बी सो व्हेरी डिफिकल्ट विदाउट टेक्नॉलॉजी. मित्रांनो वाक्य जे आलेलं आहे त्याचा चॅप्टरचं नाव सांगायची गरज नाही. ते चॅप्टर त्याने दिलेलं आहे आर्टिकल्स. आणि आर्टिकल्सवर बेसिक प्रश्न विचारले जातात. पण हे बेसिक प्रश्न सोडवण्यासाठी आपले कॉन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेची गोष्ट आहे. मित्रांनो इथं आलेलं आहे लाईफ आणि आर्टिकलचा वापर. मित्रांनो बरेच व्हिडिओ मी त्याच्यावरती तयार केले. ते व्हिडिओज बघा. आर्टिकलचा वापर कुठं करावा आणि कुठं करू नये हे ज्याला कळालं त्याला या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज येणार आहे. सोपा प्रश्न आहे. शब्द आलेला आहे लाईफ. राईट. ओके. आता लाईफ हे काय आहे तर हे नाउन आहे. हे तर आपल्याला कळालं की हे नाउन आहे. पण हे कोणतं नाउन आहे. हे आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. कोणतं नाउन आहे. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. आणि मित्रांनो ज्यावेळेला ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असतं त्यावेळेला अ किंवा ॲन वापरायचं नाही आहे. मी पुन्हा एकदा सांगतो. लाईफ इज ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आणि ज्यावेळेला ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असतं त्यावेळेला अ किंवा ॲन हे वापरायचंच नाही आहे. आणि त्यामुळे तुमचे अ चे पर्याय तर निघून जातील. हे अ निघून गेलं. राईट. द आलेला आहे. नो आर्टिकल नो आर्टिकल असा पर्याय आलेला आहे. ए ऑप्शन तुमचा सहज निघून गेला. राईट. आता टेक्नॉलॉजी बघा. टेक्नॉलॉजी या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो. लाईफ इज देअर अँड टेक्नॉलॉजी इज देअर. टेक्नॉलॉजी हा शब्द वाक्यामध्ये कशा अर्थानं वापरला गेलाय त्याच्यावर आर्टिकलचा वापर अवलंबून असतो. लाईफ हा शब्द वाक्यामध्ये कशा अर्थानं वापरला गेलाय त्याच्यावर आर्टिकलचा वापर मित्रांनो अवलंबून असतो. त्यासाठी 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा. वाक्यामध्ये येणारं नाउन जर व्यापक अर्थानं वापरलं गेलं असेल, वाईड सेन्स ज्याला मी म्हणतोय की व्यापक अर्थानं वापरलं गेलं असेल तर आर्टिकल वापरायचंच नाही आहे. मित्रांनो लक्षात येतंय का बघा. या ठिकाणी लाईफ वुड बी सो व्हेरी डिफिकल्ट. लाईफ हा शब्द व्यापक अर्थानं आहे. आर्टिकल येणार नाही म्हणजे तुमचा हा पर्याय निघून जाईल. पर्याय राहिले नो आर्टिकल नो आर्टिकल आणि नो आर्टिकल. टेक्नॉलॉजीच्या संदर्भात सुद्धा समोर क्लॉज नाही, फ्रेज नाही. हा शब्द सुद्धा व्यापक अर्थानं वापरलेला आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी आर्टिकल मित्रांनो येणार नाही. म्हणून तुमचा पर्याय असणार आहे डी. मित्रांनो ही बाब कन्सेप्च्युअल आहे. तुमच्या लक्षात येते का बघा. आर्टिकलच्या बाबतीत आपल्याला कुठं वापरू नये हे कळावं लागतं. अ किंवा ॲनचा वापर ऍब्स्ट्रॅक्ट नाउन साठी करूच नये. पण दुसरा एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा तो असा की ज्या वेळेला एखादं नाउन मग कोणतंही असो. समजा मी उदाहरण असं घेतलं. मॅन इज मॉर्टल. मॅन इज मॉर्टल मी असं लिहिलं. मॅन इज मॉर्टल. आता ह्या मॅनच्या पाठीमागे आर्टिकल येणारच नाही. मॉर्टल या शब्दाचा अर्थ आहे मर्त्य. लक्षात ठेवा. माणूस हा कसा प्राणी आहे.
मरते प्राणी आहे. पण वाक्याचा संदर्भ बघा, मी एका विशिष्ट माणसाविषयी बोलालोय का संपूर्ण मानव जातीविषयी बोलालोय? तर मी बोलालोय संपूर्ण मानव जातीविषयी. म्हणजे हा जो शब्द आहे मॅन, हा व्यापक अर्थानं आहे. या ठिकाणी नो आर्टिकल. मित्रांनो, तुमच्या लक्षात यायला लागलंय का? बघा, अत्यंत क्रुशल मुद्दा आर्टिकलच्या संदर्भातला. आर्टिकल्स ही पाठ करून कधीही तुम्हाला सोडवता येणार नाही. तर वाक्याचा संदर्भ कळावा लागतो. व्हेरी सिंपल, की ज्या वेळेला हे नाऊन म्हणाल तर हे नाऊन कॉमन नाऊन आहे आणि कॉमन नाऊनच्या पाठीमाग आपण अ किंवा ॲन वापरतो. पण या वाक्यामध्ये मॅनच्या पाठीमाग आर्टिकल येणारच नाही. याचं कारण वाक्यामधलं मॅन हे व्यापक अर्थानं वापरलंय. इथेही लाईफ हा शब्द बघा व्यापक अर्थानं आहे. टेक्नॉलॉजी हा शब्द व्यापक अर्थानं आहे. नो आर्टिकल्स आणि नो आर्टिकल्स. आर्टिकलचा कसून अभ्यास करा. हमखास प्रत्येक परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. मित्रांनो, आपण चर्चा करायला लागलोय तलाठीच्या आलेल्या प्रश्नांची. सोपे प्रश्न आहेत, प्रश्न अवघड नाहीत. पण आपला अभ्यास प्रॉपर असेल तर अशा प्रश्नांची उत्तर अगदी सहज येऊ शकतील. आणि त्यासाठी व्हिडिओज माझ्याकडे आहेत. ते व्हिडिओज थोडेसे जाणीवपूर्वक अभ्यासाला सुरुवात करा. 100% तुम्हाला यश मिळणार आहे मित्रांनो. पण परीक्षेच्या आधी ही तयारी किमान 6 महिने व्हायला हवी. तरी अशा प्रश्नांची उत्तरे यायला चालू होतील. सगळे प्रश्न आपण चर्चेला घेणार आहोत. एक पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, 30 सेकंड तुमच्याकडे वेळ आहे मित्रांनो. आणि हा प्रश्न काय आहे बघा. प्रश्न असा आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. वेटर, आय नीड अ कप ऑफ कॉफी. तलाठी 2019. 4 ऑप्शन्स तुम्हाला दिले आहेत. स्ट्रॉंग, थिक इज देअर, पॉवरफुल इज देअर, हेवी इज देअर. 4 ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. वेळ राहिलेली आहे फक्त 15 सेकंड. तुम्ही काय करा, खूप सोपा प्रश्न विचारला गेलेला आहे. खूप सोपा प्रश्न आहे. माझ्या मते असे सोपे प्रश्न सुद्धा आपल्याला उत्तरासाठी खूप उपयोगी ठरतील, प्रॅक्टिससाठी खूप उपयोगी ठरतील. बघा, वेळ संपलेली आहे. खूप सोपा प्रश्न. असे प्रश्न तलाठीला विचारले जातात मित्रांनो. किती सोपा प्रश्न आहे बघा. तलाठी 2019चा प्रश्न. मित्रांनो, तयारीला लागा. जाहिरात येणार 100%. आणि जाहिरात येवो कधी येवो, पण आपण तयार असलं पाहिजे. उद्या जरी जाहिरात आली तरी आपण तयार असलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जाहिरात कधी येणार याची वाट बघत बसायची काही गरज नाही आहे. राईट, ओके. वाक्य वाचून दाखवतो. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. वेटर, आय नीड अ कप ऑफ टी. आता त्यांनी विचारलंय की ऍडजेक्टिव्ह कोणतं वापराल. कॉफीसाठी ऍडजेक्टिव्ह काय वापराल. तुम्हाला स्ट्रॉंग कॉफी पाहिजे, थिक पाहिजे, पॉवरफुल, हेवी. मित्रांनो, कॉफीच्या दुकानात कधी गेला असाल तर कॉफी मागताना आपण 2 शब्द वापरतो. म्हणजे एक तर हॉट, ओके, किंवा कोल्ड. असे 2 शब्द तुम्हाला माहित आहेत. हॉट कॉफी असते, कोल्ड कॉफी असते. पण जी कॉफी मागवली जाते तिची चव जर पाहिजे असेल तर चव चांगली यासाठी आपण शब्द वापरतो स्ट्रॉंग कॉफी. चवीच्या संदर्भात जेव्हा आपण बोलत असतो कॉफीच्या संदर्भात, त्यावेळेला आपण स्ट्रॉंग कॉफी म्हणतो. मित्रांनो, उत्तर तुमचं असायला हवं ए. थिक कॉफी, पॉवरफुल कॉफी, हेवी कॉफी असं तर आपण कधी म्हणत नाही. म्हणजे प्रश्न कसे प्रॅक्टिकली विचारले जातात बघा. तुम्ही कुठे कॉफी प्यायला गेला असाल तर काय शब्द वापरला हे तुम्हाला माहिती पाहिजे. आपण सगळं ग्रामर शिकून जातो आणि असा एखादा प्रॅक्टिकली विचारला गेलेला प्रश्न आला की आपल्यालाही काही कळत नाही आपण काय लिहावं. मित्रांनो, थोडस सजग राहा. अशा पद्धतीचे प्रश्न तलाठीला विचारले जातात जे प्रॅक्टिकल वापरातले शब्द असतात. कुठेही अडचण येणार नाही. चांगला स्कोअर तुम्हाला इंग्रजीमध्ये मिळू शकतो. जर 25 मार्काला इंग्रजी असेल तर 20+ अगदी सहज मिळू शकतात. जर ही सिरीज तुम्ही बघायला चालू केली तर दररोज मी तुमच्या सोबत राहणार आहे. दररोज 15 प्रश्न, 10 प्रश्न आपण चर्चेला घेणार आहोत. आणि नुसती उत्तर मी सांगत नाही तर त्याची कारणं आणि तुम्हाला सोबत घेऊन चालू आहे की त्याची कारणं काय आहेत. राईट, ओके. व्होकॅब्युलरीवरचा प्रश्न आणि खूपच सोपा प्रश्न. जर हॉटेलमध्ये जाऊन कधी कॉफी प्यायला असाल तर या प्रश्नाचं 100% उत्तर येईल. पुढचा प्रश्न. या प्रश्नासाठी पुन्हा एकदा तुमच्याकडे वेळ आहे 30 सेकंड. प्रश्न काय आहे वाचून बघ. प्रश्न असा आहे, चूज द मोस्ट सुटेबल डिटर्मिनर फॉर द गिवन सेंटेन्स. अ रियल योगी इज द वन हू इज डॅश टू हॅपी डॅश टू सॅड इन एनी सिच्युएशन. मित्रांनो, तुमची वेळ चालू झालेली आहे. 4 पर्याय तुमच्याकडे आहेत. ए नॉर, नीदर, बी नीदर नॉर ईदर, ऑर नीदर. चॅप्टर कळाला पाहिजे आणि प्रश्नाचं उत्तर सुद्धा देता आलं पाहिजे. तुमच्याकडे वेळ राहिलेली आहे फक्त 8 सेकंड. 8 सेकंड रिमेंड.
काय उत्तर द्याल या प्रश्नाचं? खूप सोपा प्रश्न, तलाठी 2019. मित्रांनो वेळ संपले. बघा काय सुचलंय का तुम्हाला? बघा तर इथं आपल्याला काय करता येईल मित्रांनो, अत्यंत सोपा साधा प्रश्न की बाबा निदर, तुम्हाला असं गेलंय का शाळेत कधी 12वीला शिकलाय का? बघा ओके, निदर नॉर तुम्ही असं शिकला असाल, इदर ऑर, किंवा तुम्ही असं शिकला असाल, नॉट ओनली यस बट ऑल्सो, राईट. त्यानंतर तुम्ही असं शिकलाय सो दॅट, असं शिकलाय का? बघा शाळेतले दिवस तुमची आठवून बघा, शाळेत ज्यावेळेला जात होता 12वीला, निदर नॉर किंवा ॲज सून ॲज, असं काहीतरी शिकल्याचं आठवलं असावं. मित्रांनो या सगळ्या जोड्या आहेत बरं, या जोड्या आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजेत. नॉट ओनली असेल तर समोर बट ऑल्सो, सो असेल तर दॅट, ॲज सून ॲज, निदर नॉर. अहो साधी गोष्ट आहे, नॉर निदर असं कधी होईल का? नॉर निदर, नॉर निदर याकडे बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय का नॉर निदर? नॉर निदर तर होणार नाही, म्हणजे हे गेलं. नॉर इदर कधी होईल का? नॉर इदर, नॉर इदर तर इथं दिसतच नाही, नॉर इदर हेही गेलं. किती सोपा प्रश्न आहे बघा. ऑर निदर, ऑर निदर असं कधी होईल का? असे होणार नाही. तुमचं पर्याय असा पाहिजे निदर नॉर. मित्रांनो किती सोपा प्रश्न, अहो 12वीचा प्रश्न आहे हा, साधी जोडी. तुम्ही हा प्रश्न सुद्धा बघायची गरज नाही, या उत्तराकडे बघून सुद्धा सांगू शकता की हाच पर्याय असणार आहे, कारण निदर नॉर असतं, हे निदर नॉर आहे. मित्रांनो साध्या गोष्टी आहेत की या साध्या गोष्टी ज्यावेळा आपण बघत जाऊ मित्रांनो, त्यावेळा अशा प्रश्नांची उत्तरं देता येणं खूप सोपं जाणार आहे. तलाठी 2019चा प्रश्न, किती सोपा प्रश्न विचारलाय बघा मित्रांनो, तयारीला लागा. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. चॅप्टर कोणता आहे सांगतो, चॅप्टर आहे कंजंक्शन. चॅप्टर कोणता आहे? कंजंक्शन. आणि कंजंक्शनच्या आपल्याला व्यवस्थित ह्या जोड्या माहिती पाहिजेत. ह्या जोड्या येत असतील तर 100% अशा प्रश्नांची उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, पुन्हा एकदा वेळ तुमच्याकडे आहे 30 सेकंड, आणि 30 सेकंड मध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. प्रश्न वाचून बघा काय आहे. चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. परत एकदा आर्टिकल्स वरचा प्रश्न. माइम इज type of performance carried out without dash use of props or language. Yes. आर्टिकल भरायचा आहे. आर्टिकलचा प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत, द, एन, द, नो आर्टिकल रिक्वायर्ड, एन, नो आर्टिकल रिक्वायर्ड, नो आर्टिकल रिक्वायर्ड. 4 पर्याय. वेळ मित्रांनो संपले. आता काय करा? प्रॉब्लेम कसे असतात बघा. प्रॉब्लेम आपला वेगळाच असतो. प्रश्न दिलाय कशावर? आर्टिकल्स. आणि तुमचा मेंदू हे विचारायला लागलाय की माईम म्हणजे काय, कारण हा शब्दच आपल्याला माहित नाही. माईम हा शब्दच आपल्याला माहित नाही. प्रॉप्स. मित्रांनो लक्षात ठेवा, व्होकॅब्युलरी 8वी 9वी 10वी मुद्दाम सांगालोय, हे सगळे इथले आहेत. हे बघा, हे मुद्दाम दाखवा लागलोय तुम्हाला. हे 8वी 9वी 10वीची रीडर्स जर तुमच्याकडे असतील, 8वी 9वी 10वीची रीडर्स, हे पुन्हा एकदा दाखवलं, हे बघा व्यवस्थित. त्यातले हे सगळे शब्द आहेत, पण हे कधी आपण व्यवस्थित वाचलंच नाही, हे कधी आपण व्यवस्थित बघितलं नाही. हा सगळा प्रॉब्लेम आपला आहे. आणि ज्यावेळा असं वाक्य समोर येतं तेव्हा आपण गडबडून जातो, कारण आपल्याला शब्दच माहित नसतो. आणि शब्द माहिती नसणं हा काही गुन्हा नाही, पण आपण त्या अनुषंगानं काही प्रिपरेशन करायला हवी प्रामाणिकपणे. ते आपण कधी केलंय का हे आधी बघा, हे तपासा, आणि मग अशा परीक्षांना आपण जाऊ शकतो. मित्रांनो सोपा प्रश्न आहे, अगदी सोपा प्रश्न आहे. आता माईम, माईम या शब्दाचा मित्रांनो अर्थ सांगतो, मूक अभिनय. माईम म्हणजे काय आहे? मूक अभिनय. मी इथे लिहितो बघा, लक्षात ठेवा शब्द माईम. माईम म्हणजे मूक अभिनय. काय आहे? मूक अभिनयाला म्हटलं जातं माईम. ओके. प्रॉप्स, प्रॉप्स याचा अर्थ आहे साहित्य. रंगभूमी नाटक चाललेलं असतं बघा, नाटकामध्ये जेव्हा नाटकाचं संयोजन केलं जातं तेव्हा बरंचसं साहित्य लागतं. त्या साहित्यासाठी शब्द आहे प्रॉप्स. ओके. प्रॉप्स. आता इथं मी लिहितो परत, प्रॉप्स. प्रॉप्स म्हणजे आपण म्हणूया साहित्य. राईट. नवीन शब्द आहेत मित्रांनो, डोळ्याखालून घालून ठेवा, कारण कुठं ना कुठेतरी हे शब्द उपयोगाला ठरतील. मी हे सगळं सांगत चाललोय, मी नुसतं उत्तर सांगत नाही तुम्हाला. बाकीच्या कित्येक आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी बोलालोय. आणि लँग्वेजची चर्चा झाली की लँग्वेज याला चालू करते. आज मला नवीन शब्द कळाला, माईम म्हणजे मूक अभिनय. बऱ्याच वेळेला नाटकाच्या प्रकारामध्ये एक प्रकार असतो, पूर्वीच्या काळी मूक चित्रपट असायचे, त्यावेळेला आवाजच यायचा नाही, त्यावेळेला हा शब्द वापरला जातो माईम.
म्हणजे मला हा शब्द माहिती पाहिजे. माईम म्हणजे मूक अभिनय. ओके, मूक अभिनय इज टाइप ऑफ परफॉर्मन्स. बघा, परफॉर्मन्स म्हणजे हा एक परफॉर्मन्सचा प्रकार आहे, कलेचा एक प्रकार आहे. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो यायला पाहिजे, कारण माईम मूक अभिनय हा एक कलेचा प्रकार. म्हणजे इथं द येणार नाही, हे येणार नाही, हेही येणार नाही, कारण हा एक कलेचा प्रकार आहे. कॅरीड आउट विदाउट यूज ऑफ प्रॉप्स, विदाउट द यूज. आता इथं मात्र द का, कारण इथं समोर काय आले बघा, समोर आलेले आहे फ्रेज, आणि समोर जेव्हा अशी फ्रेज दिसते त्यावेळा या ठिकाणी द येतं. मित्रांनो हा ऑप्शन आहे आणखी द. साध्या साध्या गोष्टी आहेत मित्रांनो. इथं यूज आलेला आहे, समोर फ्रेज आहे. एखाद्या अशा गोष्टीच्या समोर ज्यावेळा अशी फ्रेज येते त्यावेळेला त्याच्या पाठीमागे द वापरलं जातं. इथं यायला पाहिजे, कारण चा इथं सरळ वापर दिसतो की माईम हा एक असा प्रकार आहे, एक असा प्रकार. एक साठी आपण काय वापरतो सांगा, कायम लक्षात ठेवा किंवा चा वापर त्या ठिकाणी केला जातो ज्या ठिकाणी वन असा शब्द वापरला जातो. म्हणजे वन साठी आपण किंवा वापरतो. मित्रांनो हे साधं लॉजिक ज्याला कळालं त्याला या प्रश्नाचं उत्तर काढणं अगदी सोपं जाणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे बघा, जस्ट अ मिनिट. या दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन नाउ फॉर यू. सी दिस. 30 seconds आर अलाउड. 30 सेकंड्स आहेत तुम्हाला प्रश्न वाचायचा. खूप सोपा प्रश्न आहे, वाचून बघा. Choose the appropriate option with the correct punctuation marks for the given sentence. Punctuation marks कुठं बरोबर आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. 4 वाक्य तुम्हाला दिलेले आहेत. The doctor said to the patient, you should not smoke. वाक्य असं आहे. तुम्ही शोधायचं उत्तर. मित्रांनो प्रयत्न करायचा आहे. पुन्हा सांगायला लागलोय, उत्तर चुकलं तरी चालेल, कारण मी परीक्षेला येणार नाही, तुम्ही जाणार आहात. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करायचा. 30 सेकंदामध्ये आपण काय करू शकतो ते बघायचं. 30 सेकंडचा वेळ आहे तुमच्याकडे. वेळ संपले मित्रांनो. बघूया काय झालंय, तुम्ही काय उत्तर शोधले बघूया. राईट, ओके, मी वाचून दाखवतो बघा, तुम्हाला कळतंय का बघूया. चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स. द डॉक्टर सेड टू द पेशंट. सेड टू याचाच अर्थ हे डायरेक्ट आणि इनडायरेक्टचं वाक्य आहे. 11वी 12वीला तुम्ही शिकलाय किंवा कॉलेजला गेल्यावर बघितलं तुम्ही, असं वाक्य बघितले ना. सी सेड टू हिम. सी सेड टू हिम असं वाक्य बघितलं असावं. सी सेड टू हिम आय एम फाईन. हे वाक्य तुम्ही बघितले, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा आणि फुल स्टॉप. म्हणजे तुम्हाला मित्रांनो ही गोष्ट कळाली पाहिजे की अशा पद्धतीनं ज्यावेळा सेट टूचं वाक्य असतं तेव्हा ते डायरेक्ट आणि इनडायरेक्ट आणि इथं कॉमा यावं लागतं. आता बघ की हे तर वाक्य चुकीचं राहील. बघा या ठिकाणी हे इन्व्हर्टेड कॉमा इकडे दिलेलाच नाही, हे गेलं, चुकीचं झालं. द डॉक्टर सेड टू द पेशंट, इथं इन्व्हर्टेड कॉमा नाही, म्हणजे हेही वाक्य चुकीचं झालं. इथं मात्र दिलंय पण इथं फुल स्टॉप दिलेलं नाही, इथं कॉमा दिलेलं नाही. बघा हे व्यवस्थित, हेही गेलं. तुमचा ऑप्शन येणार आहे डी. द डॉक्टर सेड टू द पेशंट कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा, यू शुड नॉट स्मोक, फुल स्टॉप आणि इन्व्हर्टेड कॉमा इज कम्प्लिटेड. किती सोपा प्रश्न आहे मित्रांनो. बेसिक अगदी बेसिक त्यांनी विचारलंय. हे बेसिकचा थोडासा सराव करत गेलात तर असे प्रश्न अगदी सहज 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 सुटू शकतात आणि 25 पैकी 20+ मार्क तुम्हाला अगदी सहज मिळू शकतात. साधे प्रश्न त्यांनी विचारले. तलाठी 2019 ही प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण चर्चेला घ्यायला लागलोय. याच प्रश्नासोबत एक पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. वेळ आहे 30 सेकंड्स आणि 30 सेकंड्स मध्ये तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न वाचून बघा काय आहे प्रश्न, तुम्हाला काही कळतोय का बघा. चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स. तसाच प्रश्न पुन्हा एकदा त्यांनी तयार केलेला आहे. तशाच पद्धतीचा प्रश्न आलेला आहे. पंक्च्युएशन वरचा प्रश्न आहे. येस, दॅट एल्डरली मॅन अमित's grandfather expired today. There are 4 options. 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. त्यातला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. 4 पर्याय आहेत. काय कराल तुम्ही? यस, 5 सेकंद राहिले बघा. यस, वेळ संपले मित्रांनो. खूपच सोपा प्रश्न. पुन्हा एकदा त्याच धर्तीवरचा प्रश्न विचारला गेला आहे. त्याच धर्तीवर हा प्रश्न तुम्हाला पुन्हा दिसतो. दॅट एल्डरली मॅन म्हणजे प्रश्न आलेला आहे पंक्च्युएशन. पुन्हा एकदा कशावर प्रश्न आहे? पंक्च्युएशन. दॅट एल्डरली मॅन अमित's ग्रँडफादर म्हणजे इथं कॉमा पाहिजे. दॅट एल्डरली मॅन
आणि अमित्स ग्रँडफादर हे बघा, अमित्स ग्रँडफादर म्हणजे इथं अपॉस्ट्रॉफी पाहिजे, कारण अमितचे ग्रँडफादर. अपॉस्ट्रॉफीचा वापर आपण कधी करतो, ज्यावेळेला समोर नाऊन असतात. ग्रँडफादर हे नाऊन आहे, म्हणजे मला इथं अपॉस्ट्रॉफी दाखवायला पाहिजे. म्हणजे हा पर्याय तर तुमचा निघूनच गेला. इथं कॉमा पाहिजे, हा पर्याय आलेला आहे बघा. दॅट एल्डरली मॅन अमित्स ग्रँडफादर राईट एक्सपायर्ड टुडे. इथं कॉमा पाहिजे, हा इथं कॉमा आला, इथं दिलेलं नाही, इथं या ठिकाणी कॉमा दिलेला नाही बघा, म्हणजे हा पर्याय निघून गेला. दॅट्स एल्डरली मॅन अमित्स ग्रँडफादर एक्सपायर्ड टुडे. आता इथं दिले दॅट एल्डरली मॅन, दॅट एल्डरली मॅन का दॅट्स एल्डरली मॅन, दॅट इज एल्डरली मॅन का दॅट एल्डरली मॅन. मित्रांनो लक्षात यायला पाहिजे की या ठिकाणी अमित्स ग्रँडफादर मी दाखवा लागलोय, दॅट इज एल्डरली मॅन असं होणार नाही, त्यामुळे हा पर्याय निघून जाईल. तुमचा ऑप्शन येणार आहे काय, दॅट एल्डरली मॅन अमित्स ग्रँडफादर एक्सपायर्ड टुडे. या ठिकाणी कॉमा पाहिजे, या ठिकाणी कॉमा पाहिजे, आणि हे जे अपॉस्ट्रॉफी एस आलेलं आहे समोर नाऊन असल्यामुळे ते अपॉस्ट्रॉफी एस आलेलं आहे. दॅट्स एल्डरली मॅन असं होणार नाही आहे. या दॅटचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो दॅट इज. आता असं होईल का, दॅट इज एल्डरली मॅन, असं होणार नाही. दॅट एल्डरली मॅन मी दाखवा लागलोय, त्यामुळे इथं मला म्हणायची गरज नाही, इज म्हणायची गरज नाही, त्यामुळे हा पर्याय निघून जाईल. तुमचा हा पर्याय निघून जाईल मित्रांनो, आणि तुमचा पर्याय येणार आहे ए. तलाठी 2019 पंक्च्युएशन वरचा हा साधा प्रश्न त्याने विचारला होता. अपॉस्ट्रॉफीचा वापर कसा केला जातो, पजेसिव्ह केस. कोणती केस आहे, पजेसिव्ह केस. मित्रांनो या पजेसिव्ह केसवर थोडासा अभ्यास करायला चालू करा, ही 100% तुम्हाला कळायला चालू होईल. तर अशा पद्धतीने याचं उत्तर असणार आहे ए मित्रांनो. एक पुढचा प्रश्न, तुमच्याकडे वेळ आहे तो 30 सेकंड. प्रश्न काय आहे बघा. यस, तलाठी 2019. चूज द अप्रोप्रिएट कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. Marquis teaches both English dash maths. वेळ चालू झाली. And yield or as well or but. बघा चॅप्टरचं नाव त्याने मेन्शन केलंय, त्यामुळे त्या चॅप्टरवर तुमचं लक्ष पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्याकडे वेळ राहिलेला आहे फक्त 12 सेकंड. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात परीक्षेत. 1 लाईन क्वेश्चन आहे. मला नाही वाटत की तुम्हाला या प्रश्नाचं अडचण कुठे येईल. बघा वेळ संपलेली आहे मित्रांनो, आणि अत्यंत सोपा प्रश्न म्हणेन मी की याच्या इतका दुसरा सोपा प्रश्न असूच शकत नाही. बघा, मार्किस टीचर्स बोथ इंग्लिश डॅश मॅथ्स. तर मगाशी तुम्हाला बोललो होतो मित्रांनो की जस्ट अ मिनिट, मगाशी मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की जोड्या असतात. जोड्या कशा असतात, नॉट ओनली बट ऑल्सो. ही जोडी आहे राईट. जोडी कशी आहे, सो दॅट, ही जोडी आहे. तुम्हाला ही जोडी माहिती आहे का, की जस्ट अ मिनिट, तुम्हाला ही जोडी माहिती आहे का. बघा ही जोडी माहिती असेल म्हणजे बोथ, काय आहे, बोथ आणि अँड, ही जोडी आहे मित्रांनो. बोथ असेल तर समोर काय यायला पाहिजे, अँड यायला पाहिजे. सो असेल तर समोर काय यायला पाहिजे, दॅट यायला पाहिजे. नॉट ओनली असेल तर समोर काय यायला पाहिजे, बट ऑल्सो. साधी गोष्ट आहे, बोथ आले अँड यायला पाहिजे. मित्रांनो कंजंक्शन नावाचा चॅप्टर अत्यंत सोपा चॅप्टर आणि अत्यंत सोपा प्रश्न की मार्किस टीचर्स बोथ इंग्लिश अँड मॅथ्स, ही जोडी आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो. हा प्रश्न सोडवायला 10 सेकंद लागतात. मला जोड्या माहिती पाहिजेत, नॉट ओनली बट ऑल्सो, निदर नॉर. मग अशी बोललो होतो काय आहे, निदर नॉर, नॉरच यायला पाहिजे. इधरला काय यायला पाहिजे, इधरला ऑरच यायला पाहिजे. म्हणजे साधे साधे प्रश्न आहेत की या साध्या साध्या प्रश्नांकडे गेलात, प्रश्नांची उत्तर अगदी सहज येऊ शकतात. सहज 30 सेकंड याला लागतच नाही, त्याला लागतात फक्त 10 सेकंद. एक पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर हा आहे. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट युजेस टू फिल इन द ब्लँक इन द गिवन सेंटेन्स. The children displayed all the exhibits before the parents on the annual day. तुमच्याकडे राहिले 15 सेकंद. बघा काय करा. ऑप्शन्स आर enthusiastically,
या एन्थुझियाझम, एन्थुझियाझेट्स. वेळ संपली मित्रांनो. तुम्ही शब्दाकडेच बघत बसला असाल कारण हा शब्दच तुम्हाला कदाचित माहिती नसेल. हा शब्द मित्रांनो अत्यंत महत्वाचा कॉमन शब्द आहे एन्थुझियाझम. एन्थुझियाझम याचा अर्थ मित्रांनो आहे उत्साह. उत्साहानं असं जर वापरा, इथे क्रियापद आलंय बघा, हे काय आलंय क्रियापद. क्रियापदानंतर तुम्हाला वापरावं लागतं ऍडव्हर्ब. काय वापरा? ही स्पोक. मी म्हणालो ही स्पोक. ही स्पोक लाऊडली. ही स्पोक लाऊडली म्हणजे इथं स्पोक हे क्रियापद आहे, समोर ऍडव्हर्ब आहे आणि ऍडव्हर्ब ज्यावेळा असतं त्यावेळा काय लावावं? एलवाय. आता हे ज्याला कळालं हे डिस्प्लेड हे जे वर्ब आहे, वर्बच्या नंतर तुम्हाला वापरायचं आहे म्हणजे येणाऱ्या शब्दाला एलवाय लागावं. म्हणजे इथं पर्याय मित्रांनो असणार आहे 2 नंबर एन्थुझियास्टिकली. काय शब्द आहे? एन्थुझियास्टिकली. या शब्दाचा उच्चार लक्षात ठेवा एन्थुझियाझम. हा परत तोंडानं 10 वेळा म्हणून घ्या एन्थुझियाझम, एन्थुझियास्टिकली. हे शब्द आपल्याला मित्रांनो जिभेला सराव झाला पाहिजे, हे ऐकले पाहिजेत. हे ऐकून ऐकून मेंदूला सराव होतो आणि परीक्षेच्या वेळेला खूप सोपं जातं. इथं मी ऍडव्हर्ब वापरायचं आहे तुम्हाला मित्रांनो कारण क्रियापदाच्या नंतर ऍडव्हर्ब येतं, एलवाय लागतं. इथं एलवाय लागलेला आहे आणि हा बी नावाचा जो पर्याय आहे तो तुमचा मित्रांनो बरोबर असेल. आणि एन्थुझियाझम म्हणजे काय? उत्साह, आनंद, जोश असा शब्द तुम्ही वापरू शकता. याला पर्याय असेल बी. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे मित्रांनो बी. थोडस शब्दांकडे चला. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो सगळे शब्द तुम्हाला कुठं सापडतील? या पुस्तकात. पुन्हा एकदा सांगतो या पुस्तकात सगळे शब्द आहेत मित्रांनो. हे 5वी 6वी 8वी 9वी 10वीचे रीडर जर बघितलात आणि तुम्ही मला फोन करून सांगा की गुरुजी हा शब्द याच्यात सापडला नाही तर 100% तुम्हाला सांगतो मित्रांनो लक्षात ठेवा रीडर्स वाचायला सुरुवात करा. हळूहळू ग्रामर तर शिकाच पण हे शब्दासाठी थोडासा वेळ द्या कारण शब्दावरचा आलेला एखादा प्रश्न तुम्हाला जिंकून देईल. लक्षात ठेवा शब्द एन्थुझियाझम उत्साह किंवा जोश. आणि हा शब्दाचा उच्चार लांबलचक शब्द आपण कधी उच्चारत नाही मित्रांनो. उच्चार करा एन्थुझियास्टिकली. एन्थुझियास्टिकली हे तुम्ही स्वतः सतत म्हटलं पाहिजे. 100 वेळा म्हटल्यानंतर परीक्षेला ज्यावेळा येतं त्यावेळा लगेच कळतं की अरे हा शब्द मी कुठेतरी बघितलाय. आपण आयुष्यात कधी बघितलेलंच नाही एन्थुझियाझम. ते आता परीक्षेला आल्यावर काय कळावं? वाईट वाटून घेऊ नका मित्रांनो. आपण तयारी इंग्रजीची काहीही आयुष्यात केलेली नाही. आयुष्यात आपण तयारी काहीही केलेली नाही आणि अशा वेळेला आपण जेव्हा परीक्षा द्यायला जातो तेव्हा अडचणी येतात. वेळ द्यायला चालू करा. इन्व्हेस्ट युअर टाइम. या विषयासाठी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. टाइम जो तुमच्याकडे सध्या उपलब्ध आहे या विषयासाठी थोडा इन्व्हेस्ट करा तर हे यायला चालू होईल. पुढचा प्रश्न बघूया काय आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो असा आहे 30 सेकंड्स वेळ आहे. 30 seconds are allowed to you. Now the question is like this. Choose the idiom that best fits into the given sentence. See this. My friend is a straightforward man who believes in. वेळ चालू झाली. Fighting tooth and nail, calling spade a spade, drives the last nail into the coffin, loving his enemy. There are 4 options. तुमच्याकडे राहिले वेळ फक्त 10 सेकंड. तुम्ही उत्तर कसं द्या? राईट. बघा काही सुचतंय का? वेळ संपलेली आहे मित्रांनो. प्रश्न आलेला आहे इडम. कशावर? इडम्स अँड फ्रेजेस. मराठीतल्या म्हणी तुम्हाला बऱ्याच माहित आहेत हो पण इंग्रजीतल्या कुठं माहित आहे? इंग्रजीतल्या म्हणी किमान मित्रांनो ऐकल्या तरी पाहिजे. त्यासाठी वेगळा सेशन मी चालू करतोय. दररोज एक 5 म्हणी जरी आपण बघितल्या तरी या अशा पद्धतीच्या म्हणी ज्यावेळा येतील तेव्हा 100% अशा पद्धतीनं गाळलेल्या जागा भराचे प्रश्न अगदी सहज सुटतात. मी जर मराठीत तुम्हाला विचारलं काकेत कळसा हे लगेच सांगाल गावाळा वळसा. ओके. बडा घर लगेच म्हणाल पोकळ वासा. कारण हे सगळं तुम्ही ऐकून शिकलेले आहात. कुठल्या पुस्तकातून शिकलेले नाही आहात. इंग्रजीच्या म्हणी सुद्धा अशा ऐकाव्या लागतात मित्रांनो. आणि अशा फ्रेजेस इडम जेव्हा आपण ऐकतो तेव्हा पाठ करायची गरज पडत नाही. मी काय बोलालोय त्या संदर्भातली चर्चा आपण वेगळ्या सेशन्स मध्ये करायला चालू करणार आहोत मित्रांनो. लक्षात ठेवा इडम्स अँड फ्रेजेस हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा कुठल्याही परीक्षेचा अत्यंत महत्वाचा गाभा आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वाक्य काय दिले बघा. माय फ्रेंड इज स्ट्रेट फॉरवर्ड. माझा मित्र अगदी स्ट्रेट फॉरवर्ड सरळ आहे. स्ट्रेट फॉरवर्ड मॅन हु बिलीव्स इन.
ज्याचा विश्वास आहे कशावर, फायटिंग टूथ अँड नेल. आता हे फायटिंग टूथ अँड नेल म्हणजे माहित पाहिजे ना, पूर्ण ताकदीनिशी लढा देणे म्हणजे याला म्हणतात फायटिंग टूथ अँड नेल. कॉलिंग स्पेड अ स्पेड, खरं बोलणे. आता ही फ्रेज मला व्यवस्थित माहितीच पाहिजे. कॉलिंग स्पेड अ स्पेड याचा अर्थ आहे मित्रांनो खरं बोलणे, जसं आहे तसं बोलणे, कोणतीही गोष्ट न लपवणे. बघा इथं वाक्यात म्हटलंय माय फ्रेंड इज अ स्ट्रेट फॉरवर्ड. माझा मित्र जर स्ट्रेट फॉरवर्ड असेल तर तो 100% कॉलिंग अ स्पेड स्पेड, कारण तो खरंच बोलतो. म्हणजे तुमचं उत्तर हे बीच असणार आहे. हे का मला जमलं, कारण ते मला आधी माहिती आहे, मी ही म्हण ऐकलेली आहे, मला याचा अर्थ माहिती आहे. राईट. म्हणजे तुम्हाला अशा म्हणी कमीत कमी किती, एक 500 म्हणी तरी तुम्हाला याव्या लागतील. आता लगेच तुमच्या डोक्यात प्रकाश पडला असेल, 500 म्हणी आपण कधी करू. मित्रांनो, आपण अगदी 10 म्हणी केल्या तरी या 500 करायला फारसा वेळ लागणार नाही. आयुष्यभराची तुमची पुंजी आहे. हे जर आपण ऐकत गेलो तर हे सगळं व्हायला चालू होणार आहे. हळूहळू होणाऱ्या सगळ्या सुधारणा आहेत मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो की आपण अशा पद्धतीने शिकू की जणू काही आपण 5वीच्या वर्गात बसलेलो आहोत, जणू काही मला काहीच येत नाही. आणि अशी जर तयारी करायची तुमची तयारी असेल तर 100% आपल्याला यश हे मिळणारच आहे. पुन्हा पुन्हा मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो सांगायला लागलो एवढ्यासाठी की बूस्ट युअर कॉन्फिडन्स. आपल्याला काही येत नाही हे गृहीत धरूया, पण येणारच नाही असं थोडंच आहे, आपल्याला येईल ना. हळूहळू हळूहळू मित्रांनो आपण प्रयत्न करालोय, स्वतःला समजून घ्यायला लागलोय, स्वतःला एक्सप्लोर करालोय की जेणेकरून स्पर्धा परीक्षेमध्ये इंग्रजी असतं कसं आणि हे इंग्रजी आपल्याला कशा पद्धतीने बघता येईल ते आपण बघायला लागलोय. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा तुमच्यासाठी आहे आणि वेळ आहे तुमच्यासाठी फक्त 30 सेकंड. प्रश्न काय आहे बघा. यस, हा प्रश्न आहे तुमच्यासाठी. Choose the appropriate conjunction for the given sentence. Dash and dash. He studies for at least 8 hours every day. He will not score 100 percentile in CAT. तलाठी 2019. तुमच्याकडे वेळ राहिलेला आहे बघा 20 सेकंड. जोड्या आपल्याला व्यवस्थित माहिती असतील तर अशा प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. यस. 5 सेकंद. 4, 2, 1. वेळ संपली. मित्रांनो, खूपच सोपा प्रश्न. पुन्हा एकदा कोणता चॅप्टर आहे बघा, कंजंक्शन. कंजंक्शनवर किती प्रश्न विचारलेत बघा. कंजंक्शनचा अभ्यास सोडू नका मित्रांनो, कंजंक्शनवर जास्त लक्ष द्या. कंजंक्शनवर बरेच प्रश्न यायला लागलेत, येतील, हे लक्षात घ्या. सगळे चॅप्टर्स महत्वाचे आहेत, पण आपण जवळजवळ 3-4 प्रश्न फक्त कंजंक्शनच बघितले. लक्षात घ्या. तलाठी 2019. राईट. आता इथं काय करा, इथं जोडी आपल्याला माहिती पाहिजे की बघा, अँड डॅश डॅश अँड डॅश ही स्टडीज फॉर ऍटलिस्ट 8 hours. 8 तास जोपर्यंत अभ्यास करत नाही, ही विल नॉट स्कोअर, तोपर्यंत त्याला, म्हणजे इथं काय यायला पाहिजे, जोपर्यंत आणि तोपर्यंत. बरोबर. बघा, जोपर्यंत तो 8 तास अभ्यास करत नाही एव्हरी डे, ही विल नॉट स्कोअर 100 percentile इन कॅट. कॅटच्या एक्झाम मध्ये जोपर्यंत तो 8 तास अभ्यास करत नाही तोपर्यंत त्याला 100 percentile मिळणं शक्य नाही, त्याचा स्कोअर एवढा होणं शक्य नाही. आता जोपर्यंत तोपर्यंत, अनलेस अंटिल, म्हणजे मला याचा अर्थच माहित आहे, अनलेस अँड अंटिल, जोपर्यंत आणि तोपर्यंत. सो दॅट हे कारण दाखवतं, सो दॅट हे काय दाखवतं, कॉज दाखवतं. इफ सो, जर तर, हे तर होणार नाही. राईट. जर सो म्हणून, इफ जर, इधर ऑर, हे तर होणार नाही, इधर हे किंवा ते पर्याय देत आहे म्हणजे हे होणार नाही. अंटिल अँड अनलेस, जोपर्यंत नाही तोपर्यंत, म्हणजे तुमचा पर्याय मित्रांनो काय येईल, सी, कंजंक्शन. कोणता चॅप्टर आहे मित्रांनो, कंजंक्शन. अभ्यासाला मित्रांनो सुरुवात करा. जाहिरात यायची त्यावेळेला येईल, पण आपण तयार असलं पाहिजे. जाहिरात कधीही येऊ शकते. सांगण्याचा उद्देश मित्रांनो हा आहे की जेव्हा शिकत आपण जातो त्यावेळेला या सगळ्या गोष्टी हळूहळू का असेना आपल्याला सरावानं जमायला चालू होतात, सरावानं. आणि असा आपण सराव दररोज करत जाणार आहोत. दररोज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. असे व्हिडिओज तुम्हाला जवळजवळ 200-300 प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत. आजच्या एपिसोड सोबत माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. नाव आहे माझं संजय जाधव आणि आपल्या चॅनलचं नाव सांगायची गरज नाही, इंग्रजीचा गुरुजी. जर हे सेशन आवडला असेल तर मित्रांना फॉरवर्ड करा, मित्रांना सांगा की अशा पद्धतीची आपली चर्चा दररोज चालू आहे. लाईव्ह सेशन 2-4 दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू व्हेरी मच. काळजी घ्या. थँक्यू.